तुमच्या हातात मत द्यायचं तर निधी द्यायचं माझ्या हातात। माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून नाही दिलं तर मी निधीत काट मारणार। अजित पवारांची मतदारांना धमकी। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही। अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय? अंबादास दानवेंचा निशाणा। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या, भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन, ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत, संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक, मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज आहे, विशे वडेट्टीवारांचं वक्तव्य। काँग्रेस अमिबासारखा इकडे तिकडे पसरतो, मेंदू कोणाकडे हेच कळत नाहीये, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। महायुतीकडून नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पालघर तर जालन्याच्या परतूरमध्ये अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। मुख्यमंत्री फडणवीसही सोमवारपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार। पालघर जिल्ह्यातील 4ही नगर परिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल, कोणीही आलं तरी आपला विजय रोखू शकत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। पालकमंत्री गणेश नाईकांना शिवसेनेचं आव्हान। महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार, सामनातील दाव्यांना मोठी खळबळ, नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका। अमेरिकेतील लोकही विचारतायत अनगर कुठे आहे, राजन पाटील कोण आहेत, जे शिव्या खातात तेच मोठे होतात। मंत्री जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक।